नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आहे स्पेशल पोह्यांची डिश कांदा पोहे. तसे 2-3 प्रकारचे पोहे करतात, तर एक प्रकार आज मी दाखवते तुम्हाला. सगळ्यात आधी आपण छान पोहे इडली परातीमध्ये आणि ते छान भरपूर अशा पाण्याने धुवून घेतलेले आहेत. बरंच खराब पाणी निघतं आणि त्यानंतरच लगेच मी कढीपत्ता घेतलेला आहे, हिरवी मिरची बारीक कापून घेतलेली आहे आणि कांदा पण बारीक कापून घेतलेला आहे. तर आता आपण कढई तापायला ठेवली. त्यानंतर त्यामध्ये तेल टाकले आणि शेंगदाणे छान असे कडकडीत तेलात तळून घेतलेले आहेत. छान गोल्डन होईपर्यंत ते तेल नंतर राहिलेल्या तेलामध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे. मोहरी छान तळतळली की जिरं आणि कढीपत्ता टाकलेला आहे आणि हिरवी मिरची तेलात सगळ्यात आधी टाकायची, कारण की त्याचा तिखटचा अर्क छान उतरतो. कांदे टाकल्यानंतर जर हिरवी मिरची टाकली तर त्याचा तिखटपणा जास्त उतरत नाही. सो तुमच्या आवडीनुसार तुम्हाला तिखट कसं हवं आहे, मिरची कशी तळलेली हवी त्यानुसार तुम्ही टाकू शकता. त्याचबरोबर आपण कांदा पण कापून घेतलेला टाकलेला आहे. कांदा मी जरा जास्तच वापरते कारण की नावच त्याचं कांदा पोहे आहे. तर हे छान झालं. त्याच्यानंतर मध्येच तळताना थोडंसं मीठ टाकून घेतलं, त्याने कांदा लवकर शिजलायला मदत होते जराशी. त्यानंतर हे पोहे परातीत होते भिजलेले आहेत छान. त्यामध्ये थोडंसं मीठ, शेंगदाणे, तळलेले शेंगदाणे आणि हळद टाकून घेतली आणि इकडे पण मी तळलेल्या तेलामध्ये हळद टाकलेली आहे. तर अशा पद्धतीने दोन्ही खाली मिक्स करून घेतो. पोहे वरती कढईत पण मिक्स करून घेतले आणि ते दोन्ही एकत्र केलेलं आहे आणि छान असं आता हलवून घ्यायचं. हलक्या हाताने हलवा, पूर्ण मध्ये चुलत न घालू नका, कढईला चिकटूनच करा, कारण की पोहे भिजलेले असतात आणि अर्धवट तुटतात आणि नंतर अजून तुटायची भीती असते. बाकी काही नाही. बाकी तुम्हाला छोटे छोटे पोहे आवडत असतील तर तसे हलवलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही. हे छान हलवून घेतलेलं आहे आपण. थोडंसं आता याला झाकून ठेवायचं आहे थोड्या वेळासाठी. नंतर झाकण काढून 2 मिनटात झाकण काढलं आणि मीठ टाकून घेतलेलं आहे आणि चवीनुसार साखर. माझ्या घरात जरा जास्त साखर लागते त्यामुळे मी साखर जास्त टाकलेली आहे. तुम्ही चवीपुरते आपण एखाद्या भाजीत कशी टाकतो तशी साखर टाकली तरी चालते. आणि छान पुन्हा थोड्या वेळासाठी झाकून ठेवून आपले पोहे आता तयार झालेले आहेत. तर नक्की ट्राय करा. तुम्ही कसे पोहे करता सांगा. आणि ही माझी डिश तयार आहे. व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. धन्यवाद.